नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत नाश्त्याचा पदार्थ जे की आपण उपवासाला करून खातो। तर आज आपण उपवासाला नाही तर नाश्त्याला बनवून खाणार आहोत। तर चला बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 पावशेर साबुदाणा घेतलेला आहे आणि रात्रभर हा भिजून घेतलेला आहे। तर अशा पद्धतीचा आपल्याला भिजून घ्यायचा आहे। तर तुम्ही बघू शकता अतिशय छान सुटसुटीत मोकळा असा भिजलेला आहे। तर बनवायला सुरुवात करूया। तर इथे मी 1 कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये घातलेले आहे चम्मचभर तेल आणि इथे बटाट्याचे घेतलेले आहे मी काप एकदम बारीक करून घेतलेले आहे। तर इथे बघू शकता आणि बारीक करून घेतल्यानंतर मी छान असे स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेली आहेत। तर अशा प्रकारचे आपल्याला बारीक चॉप करून घ्यायचे आहेत आणि कढईमध्ये साधारण 2 चमचे तेल घातलेले आहे मी। यामध्ये आपल्याला छानपैकी असे फ्राय करून घ्यायचे आहेत। तर यामध्ये आपण आता हे काप घालून घेणार आहोत आणि छानपैकी असे फ्राय करून घेणार आहोत। तर नाश्त्याचा पदार्थ असल्यामुळे थोडा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आपण आणि उपवासाला अजिबात हा पदार्थ चालत नाही। तर कधीतरी नाश्त्याला बनवून खायचं म्हटलं तर उपवासाचा साबुदाणा आवडत नाही, त्यामुळे आज आपण नाश्त्यासाठी हा साबुदाणा बनवत आहोत। तर मस्तपैकी हा बटाटे असे मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत। तर लवकर मऊ होण्यासाठी यावर आपण आणि फ्राय होण्यासाठी थोडंसं मीठ घालणार आहोत। तर थोडंसं आपण मीठ घालूया जेणेकरून हा लवकर बटाटे फ्राय होतील आणि शिजून येतील। बटाटे फ्राय होईपर्यंत पुढली तयारी करून घेणार आहोत आपण। तर इथे बघू शकता तुम्ही बटाट्याचे काप आपले छानपैकी असे फ्राय झालेले आहेत। तर एका प्लेटमध्ये हे ट्रान्सफर करून घेणार आहोत। तर बटाटे आपल्याला लाल होईपर्यंत छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर मी थोडे शेंगदाणे सुद्धा तळून घेतलेले आहेत आणि जेवढ्या बारीक कट आपण बटाटे करतो तेवढाच लवकर हे फ्राय सुद्धा होतात। कढईमध्ये घातलेला आहे मी परत 2 चमचे तेल। तर यामध्ये आता सर्वप्रथम जाणार आहे बारीक चॉप केलेली मिरची। तर मिरची आपण छान अशी फ्राय करून घ्यायची आहे 1 ते 1.5 मिनिट। त्याचबरोबर 1 चमच जाणार आहेत जिरे। यावर घालूया आपण अर्धा चमच मीठ। मिरची छान अशी फ्राय झालेली आहे। यानंतर यावर आपल्याला साबुदाणा परतायला घालायचा आहे। त्याआधी यामध्ये घालणार आहोत आपण अगदी पाव चमच हळदी पावडर। या स्टेजवर यामध्ये घालूया भिजलेला साबुदाणा आणि छानपैकी याला असं परतून घ्यायचं आहे आपल्याला। सगळीकडे आपल्याला हे हळद पसरल्या गेली पाहिजे। छान अशी हिरवी मिरची आणि हळदीचा स्वाद याला लागेल अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा नाश्त्याचा पदार्थ म्हणजे साबुदाण्याची उसळ अप्रतिम बनते आणि चवीला अप्रतिम लागते। तर ही पूर्णपणे असा मिक्स करून झालेला आहे। तर इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। छानपैकी असे शेंगदाणे भाजून त्याची साल काढून याचा कूट बनवलेला आहे। तर साधारण हे पाऊण वाटी आहे। हे सुद्धा यामध्ये घालणार आहोत आपण आणि मिक्स करून घेणार आहोत। तर छानपैकी मिक्स करून झालेला आहे। त्यानंतर आपण फ्राय केलेले बटाट्याचे काप आणि शेंगदाणे घालणार आहोत। त्यानंतर यामध्ये घालायची आहे भरपूर सारी कोथिंबीर। यामुळे सुद्धा अप्रतिम चव येते। तर यामध्ये आपण मीठ घालणार आहोत। मीठ आपण यापूर्वी सुद्धा घातलेलं आहे। तर चवीनुसार मीठ घालूया। तेवढं मीठ पुरेसं नसल्यामुळे अजून मीठ घातलेलं आहे आणि मिक्स करून घेणार आहोत। तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता।
तर इथं पूर्णपणे आपला साबुदाणा फ्राय करून झालेला आहे. तर रेडी झालेली आहे आपली नाश्त्याची उसळ. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? एक वेळेस नक्की ट्राय करा, अप्रतिम लागते. तर आपण सर्व करून घेणार आहोत. जर तुम्हाला निंबू पिळून खायचं नसलं यावर, तर तुम्ही यामध्ये टोमॅटो सुद्धा घालू शकता, त्यामुळे सुद्धा अप्रतिम चव येते. तर सर्व करून घेणार आहोत आपण. तर इथं बघू शकता अतिशय सुटसुटीत आणि छान अशी आपली नाश्त्याची उसळ रेडी झालेली आहे. तर रेडी झालेली आहे आपली नाश्त्याची साबुदाणा उसळ. तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.